आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाला हात घालणार आहोत. आपण फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम हे पाहिलं. आता या फंडामेंटल्समध्ये काय आहे की कधी एखादी गोष्ट डेबिट करायची, कधी एखादी गोष्ट क्रेडिट करायची, याबाबत काही नियम ठरलेले आहेत. आता याच्यामधला पहिला नियम आहे की ज्याच्यावर हे ट्रान्झॅक्शन्स किंवा अकाउंटिंग आधारित आहे. तर पहिला नियम काय आहे, तर गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. गोल्डन रूल्स म्हणजे काय की डेबिट आणि क्रेडिट करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या म्हणजेच याला गोल्डन म्हटलेलं आहे. या पुढे दिल्याप्रमाणे आहेत. आता ह्यालाच गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट यालाच म्हणतात ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे काय की रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी. याच्यामध्ये दोन प्रकार तुम्हाला पाहिजे आहेत आणि दोन प्रकारावर तुम्हाला उदाहरणं सोडवायला सांगतात. याच्यामध्ये तुमची गफलत होण्याची शक्यता आहे. तर त्यापैकी आज ट्रॅडिशनल अकाउंट्स बद्दल माहिती करून घेऊया. आता ट्रॅडिशनल अकाउंट्सचे म्हणजेच गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंटचे 3 भागामध्ये विभागणी केली जाते. तर पहिला भाग कोणता, तर पर्सनल अकाउंट. पर्सनल या शब्दावरनं तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं आहे, जे व्यक्तीशी किंवा संस्थेशी म्हणजे ऑर्गनायझेशनशी, असोसिएशनशी संदर्भित जे अकाउंट्स असतात त्याला म्हणायचं पर्सनल अकाउंट. आता दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंट आपण पाहिलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. रिअल अकाउंट म्हणजे कोणते की अशा वस्तू ज्या निर्जीव स्वरूपाच्या असतात किंवा त्या असल्या तरी फक्त त्याचं मूल्य असतं. आता याचे 2 आपण प्रकार पाहिले. एक रिअल अकाउंटमधलं टँजिबल ॲसेट्स. टँजिबल म्हणजे स्पर्श करता येणारे किंवा हाताने जाणवणारे. आणि दुसरे टँजिबल. इनटँजिबल म्हणजे कोणते की जे ॲसेट म्हणून आहेत परंतु त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, परंतु त्याची व्हॅल्यू असते. जशी टँजिबल वस्तूची असते तशीच इनटँजिबल वस्तूची असते. आता ह्याला म्हणतात, याच्या अकाउंटला म्हणतात रिअल अकाउंट. आणि तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट म्हणजे काय की नॉमिनल अकाउंट याच्याबद्दल आपण माहिती केलेली आहे. इट इज कन्सर्न विथ द पर्सन फॉर व्हॉट, फॉर एक्सपेन्स अँड लॉसेस और इन्कम और गेन्स. असे ट्रॅडिशनल अकाउंटचे किंवा डेबिट अँड क्रेडिटचे गोल्डन रूल आहेत. आता याच्यामधले
रूल काय सांगताय पहिलं की पर्सनल अकाउंटमधलं पहिलं काय म्हणतात, डेबिट द रिसिव्हर, म्हणजे जो कोणी ज्याला काही मिळणार असतं, ज्याला काही मिळतं त्या व्यक्तीच्या अकाउंटला डेबिट करायचं. तर क्रेडिट कोणाला करायचं, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट गिव्हर म्हणजे काय की जो दुसऱ्याला देतो त्याला म्हणायचं, त्याला द्यायचं क्रेडिट. आता रिअल अकाउंटमध्ये नियम असा आहे, काय नियम आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे येईल त्याला तुम्ही डेबिट टाका, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे जी गोष्ट जी वस्तू तुमच्याकडून जाईल त्याला तुम्ही क्रेडिट करा. आता तिसरा प्रकार नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे तुमचे जे काय खर्च असतील किंवा लॉसेस असतील त्याला तुम्ही डेबिट टाका. आणि क्रेडिट कोणाला टाकणार, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, म्हणजे तुम्हाला जे उत्पन्न मिळतं सगळ्या प्रकारचं ते, किंवा फायदा. गेन म्हणजे देखील उत्पन्नाचाच प्रकार आहे. तर याला तुम्ही क्रेडिट द्या. आता एक लक्षात घ्या, हे जे 3 रूल मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुम्ही पाठांतर करून ठेवा. कुठल्याही क्षणी तुम्हाला विचारलं की पर्सनल अकाउंटचा नियम काय, रिअल अकाउंटचा नियम काय, किंवा नॉमिनल अकाउंटचा नियम काय, तर हा तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि हा सांगताच यायला नाही पाहिजे. कुठलीही एंट्री ज्या वेळेला तुम्हाला सांगितली जाते, कुठलंही ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला सांगितलं जातं त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यावरनं ठरवलं पाहिजे की ही गोष्ट पर्सनल आहे, ही गोष्ट रिअल आहे, का ही गोष्ट नॉमिनल आहे. गोष्ट म्हणजे अकाउंट. माझ्या बोलण्यात नेहमी गोष्ट येत असतो, तुम्ही अकाउंट म्हणून घ्यायचं त्याचा अर्थ. आता आपण उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामधलं एक उदाहरण आपण घेऊया. त्याचा पान नंबर वगैरे मी खाली नंतर नमूद करतो की फ्रॉम द फॉलोइंग 2 aspect 2 accounts classify the account, म्हणजे खाली दिलेल्या ट्रान्झॅक्शनचे तुम्ही 2 aspect सांगा. aspect म्हणजे काय, 2 परिणाम. म्हणजे डबल एंट्रीमध्ये काय होतं, एक अकाउंटला डेबिट जातं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट जातं. ह्याला म्हणायचं 2 बाजू, डबल आस्पेक्ट किंवा 2 aspect. आता हे जे 2 aspect असतात हे 2 aspect 2 अकाउंटवर परिणाम करतात. कोणत्या अकाउंटवर परिणाम करतात ते आपण याच्यामध्ये समजून घेऊया. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलेलं तिसरं की क्लासिफाय द अकाउंट, म्हणजे पहिल्यांदा खाली जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत त्याचे 2 aspect काढा, त्याच्यानंतर त्या कोणत्या 2 अकाउंटशी संदर्भित येतात ते काढा, आणि त्याच्यानंतर क्लासिफाय द अकाउंट. क्लासिफाय द अकाउंट म्हणजे तिन्ही गोष्टी काढा, aspect काढा, अकाउंट काढा, आणि कोणतं अकाउंट आहे ते पण काढा. ते आपण पाहून घेऊया. आता याच्यातलं पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला काय दिलेलं आहे, कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹20,000. आता काय झालं याच्यात की तुम्ही धंद्यामध्ये ₹20,000 घालून धंदा सुरू केला. आता याचे 2 aspect कोणकोणते येणार, पहिला aspect आहे कॅश. आता ह्याचा कॅशचा नियम काय आहे रिअल अकाउंटचा, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे
कॅश कम्स इन, त्याचा आपण पुढं अकाउंट पाहूया. आणि दुसरा अफेक्ट काय झालेला आहे, कॅश कुठून आलेली तुम्हाला, की तुम्ही धंद्याचे प्रोप्रायटर आहात. प्रोप्रायटर म्हणजे काय, धंद्याचे मालक आहात. तर तुम्ही धंद्यामध्ये 20,000 गुंतवले, म्हणून दुसरा आस्पेक्ट संबंधित येतो प्रोप्रायटर. हा प्रोप्रायटर कोण आहे, तर प्रोप्रायटर इज अ गिव्हर. आणि प्रोप्रायटर इज अ गिव्हर हे अकाउंट कुठं जाणार, तर ते होणार पर्सनल अकाउंटमध्ये. पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे तुम्ही कॅश अकाउंटला डेबिट टाकणार, कॅश मिळाली म्हणून, आणि प्रोप्रायटर अकाउंटला क्रेडिट टाकणार, कारण कॅश तुमच्याकडनं गेली म्हणून. आता ह्याचे भाग हे लहान असलं फळा असल्यामुळे मी त्याच्यानंतर तुम्हाला समजून सांगतो. आता ह्याच्यामध्ये समजून घेण्यातला महत्त्वाचा प्रकार असा की हे ट्रान्झॅक्शन वाचत असताना पूर्ण लक्ष देऊन वाचलं पाहिजे की कोणती गोष्ट किती, दोन गोष्टी कोणकोणत्या येतात, त्याचप्रमाणे त्याचे नियम कोणते, म्हणजे नॉमिनल आहे, रिअल आहे का पर्सनल आहे. त्याच्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम अजय ₹10,000. आता परचेसेसबाबत आपण पाहिलेलं आहे, नियम मागच्या लेक्चरला पाहिला. परचेस एक्सपेन्सेस और लॉसेस आर डेबिटेड. म्हणजे परचेस हे एक्सपेंडिचर आहे, पहिलं आस्पेक्ट. दुसरं आस्पेक्ट काय आहे, कोणी तुम्हाला कोणाकडनं तुम्ही वस्तू खरेदी केल्या, त्या अजयकडनं. मग अजय कोण झाला, ही व्यक्ती झाली. व्यक्ती झाली म्हणजे पर्सनल झाला, आणि पर्सन झाल्यामुळं त्याचा पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो की क्रेडिट इज द गिव्हर. म्हणजे परचेस इज अ एक्सपेंडिचर अँड अजय इज द गिव्हर, दॅट वाईज अजय अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. आता तिसरा प्रकार आपण समजून घ्या, कॅश सेल्स. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला कॅश आलेली आहे. कशामुळं, तुम्ही वस्तू विकल्यामुळं. आता हे कॅश जी आहे, तर ही कॅश आहे तुमची. काय येणार आहे ती झाली तुमची कॅश कम्स इन. कॅश तुमच्याकडं आली. आता कॅश कम्स इन म्हणजे हे कॅश हे काय झालं, तुमचं रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचे नियम काय आहे की डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे कॅश कम्स इन, मग कॅशला तुम्हाला डेबिट टाकावं लागेल. आणि सेल्स इज एन इन्कम. आता सेल्स हे काय झालं, हे झालं नॉमिनल अकाउंट. या नॉमिनल अकाउंटचा काय नियम काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे या अकाउंटला तुम्हाला सेल्स अकाउंटला इन्कम असल्यामुळं क्रेडिट द्यावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं रिसिव्ड कमिशन ₹500. तुम्हाला काय मिळालं, ₹500 कमिशनचे मिळाले. म्हणजे काय झाले, ₹500 तुमच्याकडं कॅश आली. मग तुम्ही काय लिहिणार इथं, कॅश कम्स इन. आणि कशाच्या बदल्यात आली, कमिशन रिसिव्ड इज ॲन इन्कम. मग हे देखील तुमचं नॉमिनल अकाउंट येतं कमिशन, त्याच्यामुळं कमिशनला तुम्ही क्रेडिट देणार. आता पाचवा भाग आहे रेंट. पाचवी एंट्री आहे पेड रेंट ₹800. म्हणजे काय की तुम्ही ₹800 रेंट म्हणजे भाडं दिलं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, तुमच्याकडनं कॅश गेली. आणि कशाच्या संदर्भात गेली, म्हणजे तो झाला तुमचा खर्च. म्हणून तुम्ही रेंटला काय करणार, रेंट इज ॲन एक्सपेन्सेस, दॅट्स वाय रेंट अकाउंट इज टू बी डेबिटेड. रेंट इज ॲन एक्सपेन्सेस हे ॲस्पेक्ट झालं. आणि दुसरं ॲस्पेक्ट काय झालं, तुमच्याकडून पैसे दिले गेले, पैसे गेले म्हणून कॅश गोज आउट. आता अशा रीतीनं हे दोन ॲस्पेक्टचा आपण अभ्यास केलेला आहे. आता
हा अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या आणि याचा पुढचा टप्पा आपण पाहूया. तुमच्या 11वीच्या टेक्स्टबुकमधल्या 24 नंबरवर पानावर नमूद केलेले गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट हे पाहून घेणार आहोत. आता याच्या अगोदर मी नुकतंच झालेलं चालू असलेल्या लेक्चरमध्येच मी खुलासा केला की गोल्डन रूल काय आहे. आता ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे किंवा त्याला गोल्डन म्हटलं जातं की ज्याच्यावर डबल एंट्री बुककीपिंग आणि त्याचप्रमाणे अकाउंटिंग अवलंबून आहे, ते आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो, गोल्डन रूलमध्ये 3 प्रकार असतात. एक पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे काय? जे व्यक्तीशी संदर्भित आहे. दुसरं रिअल अकाउंट, जे निर्जीव वस्तूशी म्हणजेच जिंदगीशी संदर्भित आहे, जी आपण स्पर्श करू शकतो. किंवा टेंजिबल ॲसेट, ज्याला आपण स्पर्श शकत नाही पण त्याला बुक व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू आहे. आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट हे पर्सनल अकाउंटच्या संदर्भात इन्कम अँड एक्सपेन्सेसचं अकाउंट आहे. आता या 3 अकाउंटच्या संदर्भात तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 24वर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पर्सनल अकाउंट, आपलं पर्सनल अकाउंटचा उल्लेख केला आहे, रिअल अकाउंटचा उल्लेख केला आहे, नॉमिनल अकाउंटचा उल्लेख केला. आता एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला? फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट वन. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? टू अस्पेक्ट. टू अस्पेक्ट म्हणजे 2 बाजू. प्रत्येक आपण समजून घेतलेलं आहे ट्रान्झॅक्शनला डबल एंट्रीमध्ये प्रत्येकाला 2 बाजू असतात. एकाला डेबिट असेल तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट असतं आणि तेही तेवढ्याच रकमेचं असतं. आता त्यांनी सांगितलेलं आहे टू अस्पेक्ट. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे की या उदाहरणामध्ये नमूद केलेले 2 अकाउंट सांगा. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन कोणत्या अकाउंटशी संदर्भित आहे ते सांगा. आणि तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे की क्लासिफाय द अकाउंट. क्लासिफाय द अकाउंट म्हणजे हे जे अकाउंट आहे ते वरील 3 अकाउंटपैकी कोणतं अकाउंट आहे हे तुम्ही प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या समोर नमूद करा. आता पहिलं ट्रान्झॅक्शन त्यांनी काय सांगितलेलं आहे? कमेन्स द बिझनेस विथ कॅश ₹20,000. म्हणजे इथं उल्लेख नाही आहे, पण उल्लेख असा आहे की प्रोप्रायटरने धंदा चालू केला, व्यापार चालू केला आणि त्याच्यासाठी त्यांनी ₹20,000 रोखमध्ये धंद्यात आणले किंवा धंद्यात गुंतवले. आता याच्यामध्ये काय होतं इथं तर पाहिलं असेल की एक तर कमेन्स बिझनेस. तर कमेन्स बिझनेस म्हणजे काय? त्यांनी काय पैसे आणले. पैशाला आपण काय म्हणणार? धंद्यामध्ये पैसे आणले म्हणजे त्या व्यक्तीनं काय केलं? त्या व्यक्तीनं धंद्यामध्ये कॅपिटल गुंतवलं, म्हणून टू अस्पेक्टमध्ये. आणि दुसरं आहे ते कॅश स्वरूपात गुंतवलं. आता हे कॅश स्वरूपात हे रिअल अकाउंट झालं आणि दुसरं जे आहे ते झालं तुमचं पर्सनल अकाउंट, कारण ते प्रोप्रायटरने गुंतवलेलं. आता ह्याच्या 2 अस्पेक्ट समजून घेऊया. आता पहिल्या या ट्रान्झॅक्शनचं
पहिला ॲस्पेक्ट काय आहे, पैसे गुंतवल्यामुळं काय झालं, कॅश कम्स इन. आणि दुसरा इफेक्ट काय पडला त्याचा, बिझनेस प्रोप्रायटर इज गिवर. म्हणजे पैसे आले धंद्यामध्ये आणि ते कोणी दिले, तर प्रोप्रायटरने दिले. आता म्हणून कॅश हे काय आहे आपण समजून घेतलेलं आहे. कॅश हे टचेबल ॲसेट आहे, म्हणजेच काय आहे ते रिअल अकाउंट आहे. कॅश तुम्हाला स्पर्श करता येते, जाणवते तुम्हाला, त्यामुळं ते झालं क्लासिफिकेशनमध्ये रिअल अकाउंट. त्याच्यानंतर बिझनेस प्रोप्रायटर इज अ गिवर. आता बिझनेस प्रोप्रायटर इज अ गिवर म्हणजे काय केलं त्यांनी धंद्यामध्ये कॅपिटल आणलं, म्हणून कॅपिटल अकाउंट इज क्रेडिट. किंवा दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटवर पडतो. आता या कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटचा संदर्भ कशाशी आला, कॅश हे रिअल अकाउंटमध्ये मोडतं, कॅपिटल हे पर्सनल अकाउंटमध्ये मोडतं. आता पर्सनल अकाउंटमध्ये का मोडतं, तर त्या व्यक्तीने आणलेलं आहे. त्या व्यक्तीने आणलेलं असल्यामुळं त्याला, याच्यात तुम्हाला जर नाव दिलं असतं तर तुम्ही नाव टाकलं असतं, पण इथं त्यांनी नाव नमूद केलेलं नाही, म्हणून तुम्ही त्याला कॅपिटल अकाउंट म्हटलं. आता दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. आता याच्यामध्ये काय झालं आहे की तुम्ही अजयकडनं उधारीवर माल खरेदी केला. आता याच्यामध्ये दोन संबंध कशाशी आले, तर एक आला परचेसशी आणि दुसरा आला व्यक्तीशी म्हणजे अजयशी. आता परचेस हे काय आहे, हे तुमच्या नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार परचेस हे एक्सपेन्स असल्यामुळं ते नॉमिनल अकाउंट आहे. आणि अजय हे काय आहे, कारण अजयने तुम्हाला पैसे वस्तू दिली, म्हणजे अजय इज द गिवर. अजयकडनं तुम्ही उधारीवर माल घेतला म्हणजे अजय इज द गिवर. ह्याच्यामुळं इथं तुम्ही करणार अजय इज द गिवर असल्यामुळं अजय अकाउंटवर एक इफेक्ट होईल. पहिला इफेक्ट होईल परचेसवर, दुसरा इफेक्ट होईल अजयवर. आता परचेस हे अकाउंट काय आहे, हे नॉमिनल अकाउंट आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आणि हे व्हिडिओ तुम्ही रिपीट करा. आणि दुसरं आहे अजय अकाउंट. अजय अकाउंट काय, अजय ही व्यक्ती किंवा आहे. व्यक्तीबद्दल आपण काय म्हणतो, व्यक्ती जर असेल तर त्याला कोणतं अकाउंट म्हणतात, त्याला म्हणतात पर्सनल अकाउंट. म्हणून याचा इफेक्ट क्लासिफिकेशन झालं हे पर्सनल अकाउंटवर. आता तिसरं उदाहरण आहे की कॅश सेल्स ₹7,000. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तुमचं कॅश आलेली आहे किती, 7,000. आणि कशाच्या बदल्यात आली, सेलच्या बदल्यात. आता कॅश हे काय आहे, हे रिअल अकाउंट आहे. सेल्स हे काय आहे, हे तुमचं, आपण नॉमिनल अकाउंटची व्याख्या पाहिली, हे तुमचं इन्कम असल्यामुळं ते तुमचं नॉमिनल अकाउंटला जाणार. आता याची एंट्री कशी होईल, पहिलं ॲस्पेक्ट काय होईल तर इथं, कॅश कम्स इन, सेल्स इज ॲन इन्कम. म्हणजे याच्यामध्ये पहिला ॲस्पेक्ट किंवा पहिला परिणाम हा धंद्यामध्ये कॅश आली आणि कशाशी संदर्भात आली की सेल्समुळं आली. आता ह्याचे दोन अकाउंट, कोणत्या अकाउंटवर परिणाम होतो, तर कॅश आल्यामुळं कॅश अकाउंटवर, आणि सेल्स आल्यामुळं, सेल्स हे इन्कम असल्यामुळं सेल्स अकाउंटवर. आता हे कॅश हे जे आहे हे आपल्या गोल्डन रूलप्रमाणे काय आहे, हे रिअल अकाउंट आहे. आणि सेल्स काय आहे गोल्डन रूलप्रमाणे, हे नॉमिनल अकाउंट. आता आपण चौथा भाग समजून घेऊया, चौथं ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. रिसिव्ड कमिशन ₹500. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला ₹500 मिळालेले आहेत. आता ₹500 मिळाले म्हणजे कशा स्वरूपात मिळाले असतील, रोखच मिळालेले असतील. म्हणजे आपण गृहीत धरायचं हे रोख स्वरूपात मिळालेलं आहे. आणि कशाच्या बदल्यात मिळाले, ते कमिशनच्या बदल्यात. म्हणून पहिला ॲस्पेक्ट काय आहे तिथं, कॅश कम्स इन म्हणजे कॅश आली. कशाच्या संदर्भात आली, कमिशन इज ॲन इन्कम, कमिशनच्या संदर्भात आली.
आता कॅश हे वरील 3 नियमानुसार कॅश अकाउंटला डेबिट जातं किंवा कॅश अकाउंटवर पहिला परिणाम होतो आणि दुसरा परिणाम हा कमिशन अकाउंटवर होतो. आता हे कॅश अकाउंट काय आहे? वरील गोल्डन रूलप्रमाणे रिअल अकाउंट आहे. कमिशन हे एक्सपेन्स असल्यामुळं कमिशन हे इन्कम असल्यामुळं ते तुमचं नॉमिनल अकाउंट आहे. आता 5वं आणि शेवटचं ट्रान्झॅक्शन रेंट पेड ₹800. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की तुमच्याकडनं ₹800 गेले आणि कशाच्या बदल्यात गेले? तुम्ही कशाचं तरी भाडं अदा केलं, भाड्याच्या बदल्यात तुम्ही ₹800 दिले. आता ह्याची एंट्री कशी होणार? याचे 2 आस्पेक्ट कोणते होणार? पहिला आस्पेक्ट आहे रेंट इज ॲन एक्सपेन्स, म्हणजे रेंट हे एक्सपेन्स आहे. दुसरा इफेक्ट काय आहे? तुमच्याकडून कॅश गेली म्हणून कॅश गोज आउट, हे दुसरं आस्पेक्ट झालं. आता हे दुसऱ्या आस्पेक्टचं हे कोणत्या अकाउंटवर परिणाम करतं? रेंट इज ए रेंट अकाउंटला परिणाम करतं आणि कॅश इज अ कॅश अकाउंटला परिणाम करतं. आता हे दोन्ही जे आहे हे क्लासिफिकेशनमध्ये रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे एक्सपेन्स असल्यामुळे आणि कॅश हे ॲसेट आहे. ती तुमच्या रिअल अकाउंट. आता हे तुम्हाला मी त्या उदाहरणामध्ये 3 आस्पेक्ट जे वेगवेगळे काढायला सांगितले ते एकाच उदाहरणामध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी पहिलं जे 2 आस्पेक्ट आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि त्याचे जे काय परिणाम होणारे आहेत हे रिपीट करता येऊन म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपे जावे म्हणून ते एका टेबलमध्ये सगळे लिहिलेले आहेत. आता परत एकदा तुम्हाला समजून सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला डबल एंट्रीची ट्रान्झॅक्शन दिलेली असतील त्यावेळेला त्याचा आस्पेक्ट काय आहे, ते कशाशी संदर्भित आहे आणि ते गोल्डन रूलपैकी कशामध्ये मोडतात हे जाणून घेतल्यानंतर हे जर तुम्हाला नीट समजलं तरच तुम्ही सोडवलेलं उदाहरण 100% बरोबर येईल. आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना परिवारांना पाठवा. आता याचा पुढचा एक प्रकार आहे की आता बरेचसे मुलं माझ्याकडे यायला लागलेली आहेत व्हिडिओ पाहून आणि ते म्हणतात की उरलेले जे 2.5-3 महिने आहेत त्याच्यासाठी आमचा तुम्ही स्वतंत्र क्लास घ्या. जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये मोबाईल नंबर नमूद केलेला आहे. त्या मोबाईलला तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता.